देवा, तू पाठीशी असतास म्हणून गुरुकुलमाच्या सगळ्या ऍडमिशन फुल झालेल्या असतात बघ. खरंच थँक्यू हा, थँक्यू. पिल्लू, तू देवाचे आभार मानतोय, चांगली गोष्ट आहे. पण अजून एक ऍडमिशन बाकी आहे. तेवढं झालं की आपली बॅच फुल होईल. आई, ते एक ऍडमिशन स्पेशल असतं बघ. मला माहितीये तू कोणाबद्दल बोलतोयस. तू हुशार असतेस बघ आई. तू ऐकला नाहीस का ओवीचा आवाज? खरं सांगा, तुला आवडला की नाही हा? खरं सांगू, आतापर्यंत जेवढे ऍडमिशन झालेत ना, त्यातून सगळ्यात गोड आवाज तिचाच वाटतो मला. खरंच असं वाटतं विठुरायाने खूप आधीपासूनच तिच्या गळ्यात सूर पेरलेत. म्हणून तर ती एक सीट त्यासाठी ठेव म्हणतो मी. हो रे पिल्लू, पण तिच्या बाबांचा विरोध आहे ना तिच्या गाण्याला. विरोध तर आहे बघ, पण आपण जाऊत ना त्यांना समजवायला. माझी फ्रेंडशिप आहे त्यांच्या बरोबर, ते नाही म्हणणारच नाही. बाप रे, एवढा कॉन्फिडन्स? मग माझ्या फ्रेंडवर कॉन्फिडन्स आहे माझा. बरं, जाऊया आपण. काय कुसूर चालली आहे मायलेकाची? काय नाही बाबा, आम्ही गुरुकुल बद्दल बोलत होतो. गुरुकुल सध्या आपल्या सगळ्यांसमोर तो एकच विषय आहे. आणि आज मुहूर्तही आला गुरुकुल पाहण्याचा तुमच्या दोघांमुळे, नाही का? तुम्ही दोघांनी जे काही केलंय ना, त्याला तोड नाही मात्र. प्रश्नच नाही हो, टेन्शनच घेऊ नका. मी सगळं सांभाळून घेत असतो बघा. अय्यो, मग तू गुरुकुल सांभाळ, मी तुला सांभाळतो की रे वांग्या. बरं बाबा, चला ना आपण निघूया, मला गुरुकुल पाहायचंय. आता ह्याच कपड्यांवर येऊ का? मी चेंज करून घेतो. हो, मी बॅग घेते. मी पण काहीतरी घेतो. काकू, आपण बरोबर ठिकाणी आलोय ना? इथे नक्की गाणं शिकवतात ना? हो बाळा, पण असं का वाटतंय तुला? ते बघ, तिथे तानपूर आहे, इथे नक्कीच गाणं शिकवत असतील. पण तुला असं का वाटतंय? तसं नाही ग काकू, मला इथं काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणजे मला ना हा क्लास चांगला नाही वाटत आहे. ओवी, असं लगेच ठरवून मोकळं व्हायचं नाही हं. अगं, आपण अजून त्या टीचरशी नीट बोललो सुद्धा नाही आहोत आणि तू लगेच काय नाचा पाडा लावलास. ऐक, आपण त्या टीचरशी आधी नीट बोलूया, सगळी चौकशी करूया, मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके? थँक्यू. बाळा, तुला खरंच काही नकोय ना? नको मॅडम, थँक्यू. बरं. मॅडम, मला जरा तुमच्या क्लासच्या वेळेबद्दल विचारायचं होतं. त्याचं कसं आहे ना, मी बँकेत नोकरी करते आणि नोकरी सांभाळून हे सगळं चाललंय. तुम्हाला तर माहितीच आहे बँकेत किती कामं असतात ते, त्यामुळे क्लासच्या वेळा कधीतरी मागे पुढे होऊ शकतात. पण माझ्याकडून चुकलेले क्लास मी एक्स्ट्रा करून घेते. हे चांगलं आहे. नाहीतर लगेच पालकांची किरकिर चालू होते. नाही, मी समजू शकते. आणि मला अजून एक विचारायचं होतं, एका बॅचमध्ये साधारण किती मुलं असतात? म्हणजे बघा, साधारण इथे 20-25 विद्यार्थी असतातच. 20 ते 25 एकाच ठिकाणी? मग तुम्ही एकेकांना शिकवता ना? एकेकाला कशाला, मी सगळ्यांना एकत्र शिकवते. आणि माझा उद्देश एकदम स्पष्ट आहे. माझ्याकडे जो विद्यार्थी गाणं शिकायला येतो त्याने गाण्याच्या सगळ्या परीक्षा पास केल्याच पाहिजेत. पण मॅडम, परीक्षेपेक्षा गाणं सुरात येणं महत्वाचं आहे ना? ते बरोबरच आहे ग, पण त्याचं काय आहे, ह्याच्या गाण्याच्या परीक्षा देऊन तुम्हाला जे मार्क्स मिळतात ना, त्याचा फायदा नंतर तुम्हालाच 10वी-12वीच्या रिझल्टमध्ये होतो. त्याच्यामुळे तुमचा स्कोअर वाढतो आणि पुढे तुम्हालाच करिअरला ते उपयोगी पडतं. मला असं वाटतं की गाणं ही डिग्री मिळवण्याचं एक साधन आहे, हो ना? पण मॅडम, मॅडम, तुमचे क्लासची फीस किती असतील? आता एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवायचं म्हणजे तर त्याची फी म्हणाल तर 2000 रुपये दरमहा. पण प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत फी जमा करावीच लागेल. आणि जर क्लास माझ्याकडून बुडाला तर मी तो परत कव्हर करेन. पण जर विद्यार्थी गैरहजर असेल तर तुम्हाला फी पूर्ण भरावीच लागेल. सारंग,
सारंग तुला पाणी हवंय? थंड आहे. काल बोललो होतो ना आपण नाव नाही बदलायचं. का तू त्या शंकररावांना अट घातलीस? मला ना राहून राहून एक प्रश्न सतावतोय सतत. या एका नावाचा तुला एवढा पुळका का आहे सारंग? मला कळतच नाहीये. तू प्रेम केलंस तिच्यावर, तिने केलं खरं खुरं प्रेम तुझ्यावर? सांग ना. ती गेली ना तुला सोडून? तुझा विचार सुद्धा केला नाही तिने. एवढ्याशा छोट्याशा कारणावर भांडली आणि निघून गेली घर सोडून ती. पण कशाबद्दल बोलतोय आई? कामाचा विषय चालू आहे ना. तिने काय केलं काय नाही केलं जाऊ दे ना. महत्वाचं काय इथे? एक्झॅक्टली महत्वाचं कसं नाही सारंग. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? तू तुझ्या आठवणी जपतोय पण त्याचा त्रास आय मीन टू से सर्वात जास्त तुला होतोय. का हा त्रास करून घेतोय आणि का? म्हणजे त्यांनी काय फायदा होणार आहे ते तर सांग. विषय आठवणी जपण्याचा नाहीये. अरे साधी गोष्ट आहे. त्या व्यक्तीमुळे हा ब्रँड सुरू झाला. ती व्यक्तीच नसती तर हा ब्रँडच नसता. तिने या ब्रँडसाठी खूप काही केलंय मला माहिती आहे आणि तुला पण माहिती आहे. सगळं बोललो आपण. ती गावकऱ्यांची कशी बोलली, काय बोलली, विश्वास कसा जिंकला, सगळं बोललो आपण. मग त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या ब्रँडला पण न्याय मिळाला पाहिजे, एवढाच माझा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा मार्केटमध्ये अशी बातमी पसरली की आपण सावली हे नाव काढून टाकतो तर लोकांचा विश्वास उडेल. नका करू हे. झालं बोलून तुझं? ठीक. तुझं म्हणणं मी ऐकलं आणि मला पटले सुद्धा. सावली हे नाव तुला ठेवायचंय ना, रिटेन करायचंय. चल कर. पण आई असं कसं बोलता तुम्ही? आपलं ठरलं होतं. ठरलं होतं पण आता ह्याला जर का नाव ठेवायचं असेल, अशी जर का याची अट असेल तर मग मला सुद्धा एक अट ठेवायला पाहिजे ना त्याच्यासमोर. हो ना सारंग? आता कसली अट? सांगते ना. तुला जर का सावली नाव रिटेन करायचं असेल तर मला असं वाटतंय की ह्या प्रोजेक्टवरती तूच असावंस. सावली हर्बल्स हे तुझं प्रॉडक्ट आहे. तू सुरू केलंयस, तू मोठं केलंयस. मला असं वाटतं की ह्या प्रोजेक्टवर तू असावंस. तू एंटायरली ही ब्रांच हँडल करावीस. आहे मंजूर? सगळं काम घे हातात. ही माझी अट आहे. आहे मंजूर? नाव बदलू नये असं तुला वाटत असेल तर तुला कंपनीत काम करावं लागेल. आहे का मंजूर?